जुलाबाचं औषध दिलं जाऊ शकतं, तब्येत बिघडवली जाऊ शकते. आणि म्हणून ते प्रिकॉशन घेण्याच्या दृष्टिकोनातून मी असं म्हटलं की त्यांना जुलाब लागू नये त्या औषधाच्या माध्यमातून. म्हणून त्यांनी पंक्तीत जेव्हा पंक्तीमध्ये तेवढं टाकणं असताना शक्य नसतं. आणि म्हणून तो असणारा सल्ला की एकदा माणूस आजारी पडला की त्याला हॉस्पिटलमध्ये घ्यावं लागतं. आणि एवढं मोठं उभं राहिलेलं आंदोलन पुन्हा ठाय होऊन जातं त्याच्यातलं. तर ते होऊ नये म्हणून मी असणारा त्यांना सल्ला दिला की तुम्ही असणारा पंक्तीत जेव्हा की पंक्तीत परगुलॅक्स टाकणं शक्य होत नाही. मग तुम्ही कुठेतरी अशी भीती व्यक्त करतायत आंदोलन कुठेतरी थांबवण्यासाठी किंवा दडपण्यासाठी, असं काही जरांगे पाटलांबाबत होऊ शकतं? राजकारणामध्ये काही होऊ शकतं. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर असं जे म्हणतात, तसे ते राजकारणामध्ये सुद्धा वॉरच आहे तो एक. त्याच्यामुळे काही होऊ शकतं, इथलं काही राजकारणी करू शकतात. म्हणून मी प्रिकॉशन घ्यायला सांगितलं फक्त. पण तुम्ही असंही म्हटलं होतं की मध्यस्थी करणार किंवा आंदोलन कुठेतरी थांबवावं अशा पद्धतीने सरकारकडनं वारंवार सांगितलं जातं. असं म्हणालो होतो शासनाला की तुम्ही प्रामाणिकपणे त्यांच्याशी डायलॉग करा. 2 दिवसात देतो, 4 दिवसात देतो, 15 दिवसात देतो, महिन्याभरात देतो, आता स्पेशल अधिवेशन बोलवतो. हे जे चॉकलेट देण्याचं जे कामकाज चाललेलं आहे, आता ते ओळखणारा जरांगे पाटील आहे, त्याला माहिती आहे की आपल्याला चॉकलेट देतात आहेत. त्याच्यामुळे प्रामाणिकपणे तुम्ही बोला, प्रामाणिकपणे वेळ मागून घ्या आणि त्या प्रामाणिक पिरियडमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा तुम्ही. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला घेणार अशा पद्धतीने. थँक्यू नो. नाही सर, एकूण काय नेमकी चर्चा कुठपर्यंत? बिलकुल नाही, थँक्यू, सॉरी. पण मग काय तोडगा निघू शकतो? सॉरी, मी तुम्हाला जरांगे पाटलाबद्दल जे सांगितलं तेवढंच फक्त प्रेसवरती जाऊ द्या, दॅट्स ऑल. पण मग जरांगे पाटलांबाबतच मी प्रश्न तुम्हाला विचारतो की ज्या पद्धतीने सरकारकडून सांगितलं जातं की फेब्रुवारी महिन्यात आम्ही विशेष अधिवेशन बोलून त्यामध्ये मराठा आरक्षणाचा जो काही प्रश्न आहे तो निकाली काढू, अशा पद्धतीने सातत्याने सांगितलं जात असताना सुद्धा जरांगे पाटील मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये. मी काय म्हणालो की चॉकलेट ओळखणारे राजकारणी आता झालेली आहेत आणि जरांगे पाटलांचं नाव त्याच्यामध्ये येतं की ते चॉकलेट ओळखतात आहेत. आणि म्हणून मी म्हणालो की तुम्ही प्रामाणिकपणे बोला, तुमची प्रामाणिकता त्याच्यामध्ये दिसू द्या. प्रामाणिकता दिसली की लोक तुमचं ऐकतील. तुम्ही अप्रामाणिकरित्याने फसवाफसवीचं करणार असाल तर ते अजून तीव्र वाढणार, एवढंच मी त्या ठिकाणी सांगतोय. दुसरी जी काही मागणी जरांगे पाटलांकडून केली जाते ती आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवंय आणि ओबीसीतूनच आरक्षण घेणार, ही मागणी सातत्याने ते लावून धरताना दिसत आहेत. तुम्हाला वाटतं की ही मागणी कितपत योग्य आहे, कितपत तथ्य आहे? मी एवढंच म्हणेन त्याच्यामध्ये की आम्ही जी भूमिका घेतलेली आहे की ओबीसीचं ताट वेगळं आणि गरीब मराठ्यांचं ताट वेगळं, हे केल्याशिवाय ते टिकाऊ आरक्षण ठरणार नाही. नाही तर दोघं एकमेकांच्या विरोधात लढत राहतील आणि हाताला काहीच मिळणार नाही. मागणी मागणारा हा अख्खं जग मागतो, पण कायदेशीर त्याच्यामधलं काय शक्य आहे तेवढं बघावं लागतं. आणि मी जसं म्हणालो की कायदेशीर शक्य काय आहे तर गरीब मराठ्याला आपण आरक्षण देऊ शकतो, ही कायदेशीर शक्यता आहे. इथे सुप्रीम कोर्टाचा आता माझ्या पॅरा 57 की 56 त्या जजमेंटमधलं हे फार महत्त्वाचं आहे की त्यांनी असा आरोप केला आहे आणि तो BJP च्या सरकारवरती आरोप केलेला आहे. अजित पवार यांच्यावरती यांचं जे आहे त्यांच्यावरती आरोप केलेला आहे की आमच्या पुढे अहवाल असा सादर केलेला आहे की मराठा समाज हा असणारा श्रीमंत आहे. म्हणजे अहवालच असा सादर केला की असणारा मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशा रीतीने अहवाल सादर केला, हे कोर्टाने नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळे हा जो गरीब मराठा आहे त्यांनी हा खेळ त्यांच्याबरोबर NCPने केला, हा खेळ त्यांच्याबरोबर BJPने केला आणि हा खेळ त्यांच्याबरोबर इथं असणारा आता बेखावे NCP सुद्धा त्या ठिकाणी करते. त्याच्यामुळे यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे ते गरीब मराठ्यांनी.
पण मग या सगळ्या मनोज जरांगे पाटलांशी चर्चा करायला सरकारमधलं पण लोक पुढे येताना दिसत नाहीये. मुख्यमंत्री हे एकमेव असं आहे की त्यांनीच बोलावं अशा पद्धतीने एक चित्र निर्माण केलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा करावी आणि हे सर्व जे काही आंदोलन आहे ते थांबवावं अशा पद्धतीचं एक चित्र उभं केलं जातं. एक त्याच्यामधलं काल मी म्हणून जरांगे पाटलांना म्हणालो की उस्मानाबादच्या सभेमध्ये आणि प्रेसमध्ये सुद्धा की त्यांनी राजकीय दृष्टिकोनातून हा प्रश्न जिवंत राहण्यासाठी त्यांना राजकीय भूमिका घ्यावीच लागणार आहे. मला असं दिसतंय BJPच्या मार्फत की आम्ही हा प्रश्न एकनाथ शिंदेकडे सोडलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस मार्फत BJP OBCनं गोंजारते. तेव्हा OBCने एक लक्षात घेतलं पाहिजे की हा माकडाचा खेळ चाललाय. एकाने रडायचं करायचं आणि दुसऱ्याने मारल्यासारखं करायचं. इश्यू एवढंच आहे की जे काही आहे ते पळवायचं आहे. पळवायचं काही आहे तर आरक्षण पळवून घेऊन जायचं. ह्यानाही द्यायचं नाही त्यांनाही द्यायचं नाही. हा जो खेळ चाललेला आहे त्या खेळामधनं OBCने BJP हे आपलं तारण करता आहे. हे रामाचे भक्त जरी असले तरी हे OBCचे भक्त नाहीत एवढं त्यांनी लक्षात घ्यावं. धन्यवाद सर. कॅमेरामन विकीसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.